हे गाईज कसे आहात तुम्ही लोक. मला माहिती आहे तुम्ही लोक खूपच चांगले असताना हा माझा 7वा ब्लॉग. तर आज ब्लॉग स्पेशल आहे कारण की आज आम्ही गणपतीचा टेबल पण लावणार आहे. तर जसं मी तुम्हाला बोललेलो की आज माझी शेवटची परीक्षा होती आणि माझा पेपर आज SSTचा होता गाईज. तर खूपच इझी होता, थोडा हार्ड होता पण चांगला गेला पेपर. आता पेपर पण संपले, 1 नंबर गेला आहे. तर आता हा बाजार तुम्ही बघू शकतात. मी जसं तुम्हाला बोललेलो फ्रायडे मार्केट इथं लागतो, तर हा फ्रायडे मार्केट इथं लागतो गाईज. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला पत्ता पण सांगितलेला आहे गाईज. तर आपण जाऊ आता हॉलमध्ये काय आहे बघू. इथं पहिले आपण देवांची पाया पडू गाईज. आणि आजचा पेपर माझा चांगला गेला आहे. आता रिझल्ट काय येतो काय माहीत. तर मला बरं नव्हतं म्हणून मी काय पेपरचं प्रिपरेशन नव्हतं केलं, पण आता पेपर गेला असेल चांगला तर काय बघू. पेपर तर लिहिलेच चांगले सगळे, तर आता बघू त्याचे रिझल्ट काय असेल. तर आता मी तुम्हाला जसं सांगितलेलं 9 तारखेपासून आपले ब्लॉगिंगचे म्हणजे बाहेर बाहेर आपण जाणार आहे, त्याचे अपडेटसुद्धा देणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आता 9 तारीख आहे, उद्या रक्षाबंधनने. तर रक्षाबंधनचे पण ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे. तर रक्षाबंधनचा हाच ब्लॉग आहे की मम्मी आणि मी आणि पप्पा जाणार आहे मम्मीच्या इकडे. तिकडे मम्मीला रक्षाबंधन करायला जायचं. आम्ही सकाळी जाणार, संध्याकाळी परत घरी येणार. तर काही सकाळी जेव्हा आपण जाऊ तेव्हा पण मी तेव्हा ब्लॉग बनवेल. आणि आता बघू काय चालू आहे बाहेर. बाहेर मी तुम्हाला माहिती आहे गाणे चालतात 7 वाजता. आता तर 7 वाजले. काय करताय? स्वामी समर्थ स्वामी समर्थांची आरती लावलेली आहे, गाणी लावलेली आहेत आणि गणपती बाप्पाचं डेकोरेशन करणार आहे. आज एकदम ब्लॉग करतोय. त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर काय तसं मी सांगितलेलं की डेकोरेशन स्टार्ट करणार आहे. तर टेबल पण आज लावणार आहे आम्ही, आणि टेबल लावणार आणि डेकोरेशनची थीम आमची आहे पंतरवाळीची गाईज. तर उद्यापासून त्याची पण अपडेट आपण देणार आहे. तर आज रात्रीच आम्ही टेबल लावून घेऊ गाईज, कारण की पटापट, कारण की दिवस उरलेत 20 या 19 दिवस उरले असतील बाप्पाला यायला. आगमनाची आतुरता लागलीच आहे बाप्पाची ती. तर आता 2025चा बाप्पा आमचा मी तुम्हाला सांगणारच आहे की कसा आहे, आणि ते आगमनाच्या वेळेस सांगणार आहे की कसा बाप्पा आहे आमचा. रिव्हील तर आता आगमनाच्याच वेळी करणार आहे. आणि आता उद्या मी माझ्या दादाकडे जाणार आहे, तर अजून एक्साइटमेंट आहे. आणि तुम्ही बोलत असाल 2 दिवस ब्लॉग का ना काढले, तर 2 दिवस मी असेच ब्लॉग नाही काढले गाईज की मी बाहेर गेलतो आणि थोडं बरं नव्हतं म्हणून मी ब्लॉग नाही होते काढले. घरी पाहुणे आलते म्हणून. तर म्हणून ब्लॉग नव्हता काढला कालचा. तर आजचा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही उद्या जाणार आहे मावशीकडे. तर मम्मी आपण उद्या मावशीकडे जाणार आहे ना? आज तुला कसं वाटतंय? उद्या रक्षाबंधन आहे. मला मस्त वाटते. आता बाहेर बाजार आहे, विचार चाललेला राखी आणायला जायचंय, पण बघू आता. नाहीतर मग तिकडेच उल्हासनगरलाच जाऊ. हा, उल्हासनगरला पण चांगले राखी मिळतात, तिथून पण आपण घेऊ शकतो. आपण संध्याकाळी निघणार आहे का सकाळी? आपण सकाळी जाणार. आणि संध्याकाळी येणार आहे कारण की मला गोळ्या खायला लागतात गाईज म्हणून. तर एवढंच होतं ब्लॉगमध्ये स्पेशल. आणि तिकडे जे ती बिल्डिंग दिसते ना गाईज, ती बिल्डिंग त्या बिल्डिंगमध्ये माझे मित्र खेळत आहे गाईज. पण मी आता मिस करतोय माझ्या मित्रांना गाईज, कारण की मला खेळायचं आहे. पण डॉक्टर अजून नाही बोलले खेळायला. अजून 14 तारखेला या बुधवारी या सोमवारी डॉक्टर बोललेत की परत एकदा या तुम्ही हॉस्पिटलला. तर आम्ही तेव्हा जाऊ आणि तेव्हा विचारू की डॉक्टरांना की आता मी खेळायला जाऊ शकतो का. जर 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 डॉक्टर बोलले की खेळायला जाऊ, तर मग नंतर मग मी खेळायला जाऊ शकतो काही. तर बाहेर तर तुम्ही बघू शकता किती क्राऊड आहे, किती पॉप्युलेशन आहेत. तर तुम्ही बघूच शकता तिथं किती. फ्रायडेचं तर तुम्ही सांगूच नका, मैदान पूर्ण भरून जातो. आणि तुम्ही बघूच शकतात हा बाहेरचा व्ह्यू आहे. तरी हा एन्जॉय करा. आणि काहीच तुम्ही बघूच शकतात तिकडं मार्केटमध्ये सगळं भेटतं, भाजीपाला अजून जे सगळं भेटतं. टी शर्ट, बॉईजचे टी शर्ट, कांदा लसूण भाज्यांसाठी जे पण माऊली चौकमध्ये बदलापूर पूर्व मम्मी पण सांगते. आणि इथं जवळच आहे ना एस्मार्ट आहे. जरा बाजार नसेल लागला तर इथं एस्मार्ट जवळ आहे. अजून तिकडं पटेल मार्ट जवळ आहे. अजून रिलायन्स मार्ट तिकडे आहे. तुम्हाला जसं पाहिजे इथं किराणा मालाचं पण दुकान आहे, स्वीट जंक्स आहे. जर बाजार जरी नाही लागला तर तुम्हाला जवळच्या जवळ इथं भेटू शकतं सामान. तर एवढेच अपडेट होते गाईज. उद्या मोठे मोठे अपडेट येणार आहे. उद्या आपण दादाकडे जाणार आहे, तिथे पण आपण ब्लॉग काढणार आहे. अजून इकडून आपण जाणार
तर त्याचे पण ब्लॉग काढणार आहे, कसं आम्ही ट्रॅव्हलिंग करून जाणार त्याचे पण सुद्धा ब्लॉग येणार आहे. अजून बाप्पाचे तर अजूनच आगमनाचे ब्लॉग येणार आहे. अजून 10 दिवसाचे 10 स्पेशल ब्लॉग येणार आहे. आम्ही काय गेम खेळणार, अजून कसं काय बाप्पाचं आगमन करणार, अजून बाप्पाचे मोदक बनवणार त्याचे पण ब्लॉग येणार. तर एवढंच आजच्यासाठी स्पेशल ब्लॉग होता. आणि आजचा पेपर पण खूप इझी गेला. आता रिझल्ट काय माहीत कसं येईल. तर आपण देवबाप्पाचे नाव घेऊन तर लिहिले सगळे पेपर चांगले. तर आता पेपरचे रिझल्ट अजून सांगितलं नाही. उद्यापासून तर सुट्टीच लागणार आहे. 9 तारखेला रक्षाबंधन, अजून नंतर मग संडे, नंतर मग मंडेला काय माहिती शाळा ठेवणार आहे. पण आम्ही नाही जाणार गाईज, कारण की एक्झाम संपली. आता कोण जात आहे शाळेत, तर म्हणून आता आम्ही शाळेत नाही जाणार गाईज. 2-3 दिवस अजून सुट्ट्या घेणार. तर गाईज आजचा स्पेशल ब्लॉग एवढाच होता, कारण की काय अपडेट द्यायला काय नाही. अजून मम्मीने जेवण नाही बनवलं. मम्मी आजचं स्पेशल जेवण काय? बघू, अजून ठरवलं नाही. अजून मम्मीने ठरवलं नाही, तर मम्मी लवकर बनवते जेवण. काल घरी पाहुणे आलते म्हणून मी ब्लॉग नाही बनवला. तर काल असंच ब्लॉग नव्हता बनवला. मी तुम्हाला सांगितलंच पाहुणे नव्हते आलते. तर आजी आलती माझी. तर आता तुम्ही बघूच शकता इथे किती गर्दी आहे, आणि गर्दीमध्ये ब्लॉग बनवणं कठीण आहे गाईज. बाहेर गेलं तर तिथं स्वामींचं लावलं आहे, देवाचं लावलं आहे, तर देवाच्या जागी ब्लॉग जास्त काढू नाही शकत मी. तर 10 दिवसाचे 10 स्पेशल ब्लॉग जसं मी तुम्हाला बोललो त्याचे पण अपडेट देणार आहे. आजचा अपडेट एवढाच होता. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्याच्यासाठी बाय.